नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे. कारण आता इथे जो काही राहुलने घाणेरडा खेळ खेळलेला असतो किंवा जे काही त्याने इथे नैनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे काही इथे चाल केलेली असते त्या सगळ्यांचा पडदा इथे फाश होणार असतो. तर असंच काहीसं झालेलं असतं. आता मात्र इथे राहुलला आज नैनावर खूपच जास्त प्रेम होत चाललेलं असतं. त्यामुळे तो इथे तिला बोलत असतो की चल आज आपण ना शॉपिंगला जाऊयात. काय तुझा हा चेहरा झालाय, काय तुझी ती लिपस्टिक झाली आहे, त्यासोबतच तू कसं राहायला पाहिजे, नैना रॉयल असं पाहिजे, नैना द रॉयल असं म्हणूनच आता इथे तो तिला शॉपिंगसाठी चल म्हणत असतो. तर इकडे मात्र आता अनामिका जी आहे ती तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि अनामिका आता तिच्या खोलीमध्ये आल्याच्या नंतर मात्र इथे आता तिने त्याच मुलाला निलेशला फोन केलेला असतो आणि निलेशला फोन केल्याच्या नंतर इथे ती त्याला बोलत असते सगळं काही व्यवस्थित करत आहेस ना, आणि त्यासोबतच तू तुझं काम तर ग्रेट केलेलं आहेस आणि जो काही इथे सोहम आहे, सोहम मात्र ह्या सगळ्या गोष्टीच्या आहारी जाणारच आहे, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे असं इथे ती त्याला बोलत असते. आणि तू काळजी करू नकोस, तेव्हा इथे तू माझी साथ तर सोडणार नाहीस ना असं सुद्धा आता इथे अनामिका त्या निलेशला बोलत असते. तेव्हा तो बोलत असतो नाही, मी अजिबातच असं काहीच करणार नाही. त्यावर आता इकडे तो राहुल म्हणत असतो पण असं आपण शॉपिंगला कसं काय जायचं, तुला मस्त तयार झालं पाहिजे आणि तयार होऊनच मस्त आपण शॉपिंगला गेलं पाहिजे, त्यासाठी थोडासा मेकओव्हर करून ये, जा लवकर असं म्हणूनच आता इथे नैनाला तो थोडासा मेकअप करण्यासाठी बाजूला पाठवतो. आता नैनाला मेकअप करण्यासाठी बाजूला पाठवल्याच्या नंतर तिथे बाजूला असलेली पर्स तो लगेचच हातामध्ये घेतो आणि पर्स हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या पर्समध्ये त्याच्याकडचे असणारे जे काही हिरे आहेत ते पटकन हिरे त्याच्यामध्ये लपून ठेवण्याचं तो इथे काम करत असतो. आणि नैना तिथे येते. नैना म्हणत असते राहुल तू माझ्या पर्ससोबत काय करत आहेस. तेव्हा आता तो म्हणत असतो अगं काही नाही, तुझी पर्स घेत होतो, आपल्याला निघायचं आहे ना, उशीर होऊ नये ना म्हणून असं म्हणूनच आता इथे दोघेसुद्धा शॉपिंगसाठी निघालेले असतात. पण आता जो राहुल आहे, राहुलचा तर प्लॅन इथे यशस्वी झालेला असतो. त्याने बरोबर नैनाच्या पर्समध्ये जे काही ओरिजिनल हिरे आहेत ते ओरिजिनल हिरे इथे ठेवण्याचं काम केलेलं असतं आणि ओरिजिनल हिरे इथे ठेवण्याचं काम केल्याच्यानंतर मात्र आता इथे दोघेसुद्धा शॉपिंगला निघालेले असतात. खाली आल्याच्या नंतर आता इथे राहुल म्हणत असतो आबा आम्ही दोघे सुद्धा थोडंसं शॉपिंगला जाऊन येतोय, कारण नैना सुद्धा खूप जास्त डिस्टर्ब झालेली आहे, तिचा मूड व्यवस्थित नाहीये, म्हणून आम्ही थोडीशी शॉपिंग करून येतो. तेव्हा लगेच चहा आलेला असतो. त्यामुळे आबा म्हणत असतात बरं ठीक आहे या जाऊन, पण चहा आलेला आहे, चहा घेऊन जा राहुल. तेव्हा आता राहुलच्या मनामध्ये विचार येतो जर आता आपण इथे चहा घेऊन गेलो तर आपल्या हे फायद्याचं राहील, म्हणजेच की थोडासा वेळ मिळेल आणि नैनाच्या पर्समधले ते जे काही हिरे आहेत ते हिरे काढता येतील. खरं तर आता इथे जो राहुल आहे, राहुलला मात्र इथे शॉपिंगला तर अजिबातच जायचं नव्हतं. त्याला फक्त आणि फक्त इथे हॉलमध्ये आल्याच्या नंतर इथे ते फक्त हिरे सगळ्यांसमोर आणायचे होते. सुरुवातीला नैना म्हणत असते की नाही राहुल आपण इथे नको हे करायला, म्हणजेच की आत्ता इथे चहा वगैरे घ्यायला नको, बाहेरच घेऊ. पण आता राहुल म्हणत असतो अगं घेऊया ना सगळ्यांसोबत चहा. इकडे मात्र रोहिणी म्हणत असते काय चाललेलं आहे तुझं हे सगळं काही शॉपिंग अँड ॲट ऑल हे सगळं काही. तेव्हा तो बोलत असतो मम्मा तू आता बघच, जस्ट वेट अँड वॉच मी आता काय करतोय आणि कशा पद्धतीने करतोय. तेवढ्यातच आता राहुल उठतो आणि राहुल म्हणत असतो अरे गाडीची चावीच नाही यामध्ये. आहे ग नैना तुझ्या पर्समध्ये गाडीची चावी असेल का. तेव्हा आता नैना म्हणत असते अरे माझ्या पर्समध्ये कशी काय गाडीची चावी असेल. नाही, कारण नैना आता इथे खरंच खूप खुश असते. तिला वाटत असतं की खरंच इथे आता राहुल माझ्यासाठी एवढं सगळं काही करतोय आणि तेवढ्यातच तो तिच्या पर्समध्ये गाडीची चावी पाहतो आणि मुद्दामूनच पर्स ओपन करून त्यातील सगळं काही जे सामान आहे तो खाली पाडतो आणि राहुल उचलायला जातो. तेवढ्यातच आता कला म्हणत असते आणि इकडे राहुल मी उचलते असं म्हणूनच तिने आता ती जी काही हिऱ्यांची पोटली असते ती हातामध्ये घेतलेली असते. आणि 1 मिनिट हे सगळं काय आहे. तेव्हा आता नैना धावतच तिथे येते आणि दाखव काय आहे. तेव्हा कला म्हणत असते 1 मिनिट मी पाहते ना काय आहे ते, मला बघू दे असं म्हणूनच आता नैना म्हणत असते अगं पण मला तर बघू दे माझ्या पर्समध्ये होतं तर. तेव्हा नैनाला हे सगळं काही वेगळंच विचित्र वाटत असतं, कारण तिला ह्या गोष्टी काहीच माहिती नसतात, हे सगळं राहुलने केलेलं असतं. आता कला मात्र लगेचच ती हिरेची पोटली घेते आणि हातावरती हिरे ओतत असते आणि तेव्हा ती म्हणत असते हे सगळं काय आहे. हे तर हिरे आहेत आणि ही पोटली सुद्धा चांदेकर ज्वेलर्सच्या इथलीच आहे. हे हिरे इथे कसे आले तुझ्या पर्समध्ये. तेव्हा मात्र नैना
नैना म्हणत असते, नाही मला माहिती तू काय बोलत आहेस, मी सुद्धा आत्ताच हे सगळं काही पाहते आणि हे हिरे आहेत हे सुद्धा मला माहिती नाहीये किंवा माझ्या पर्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी सापडल्यात हे सुद्धा मला माहिती नाहीये, असं इथे ती बोलत असते. आता तिने इथे बोलल्याच्या नंतर मात्र कला म्हणत असते, पर्स तुझी आणि हे सगळं तुझं आणि तुला माहिती नाहीये. त्यावर आता सरोज म्हणत असते, ए मुली हे सगळं काय चाललेलं आहे, त्यासोबतच तुझ्या पर्समध्ये हे हिरे आलेच कसे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आणि त्यावर आता इथे अद्वैत म्हणत असतो, तुला कळतंय का नाही ना हे सगळं काय आहे. सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच ही जी काही पोटली आहे ही सुद्धा चांदेकर ज्वेलर्स मधलीच आहे आणि ताई हे तुझ्या पर्समध्ये काय करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता राहुल ते विचार करत असतो, हे हिऱ्यांच्या अफरातफर करण्यामध्ये मला किती काही गोंधळ घालावा लागलेला आहे. सुरुवातीला खोटे हिरे इथे आणावे लागले, त्यानंतर खरे हिरे आता नैनाच्या पर्समध्ये ठेवावे लागले, त्यानंतर ते सगळ्यांसमोर येण्यासाठी मला ही झंझट किती करावी लागलेली आहे. आता फायनली इथे नैनाचं चांगलंच तोंड काळं होणार आहे आणि आता नैनाची चांगलीच बोलती बंद होणार आहे, कारण सगळा जो काही आरोप आहे तो मात्र इथे नैनावर जाणार आहे, असाच राहुल इथे विचार करत असतो. आता मात्र इकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरोज म्हणत असते, अगं तुला कळतंय का हे सगळं तू काय केलेलं आहेस, तू हे चांदेकर ज्वेलर्स मधले हिरे चोरलेले आहेस. तेव्हा नैना म्हणत असते, राहुल अरे बघ ना हे काय म्हणतायत. तेव्हा आता सावरासावर करायची म्हणून राहुल तिची बाजू घेतो आणि म्हणत असतो की हो हे सगळं काही आता तुझ्या पर्समध्ये निघलेलं आहे का, पण मला नाही वाटत नैनाने असं काही केलेलं असेल. मान्य तिच्या पर्समधून हे हिरे निघलेले आहेत, पण मला अजिबातच त्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास नाही की हे हिरे जे आहेत ते तिच्या पर्समध्ये असतील म्हणून. तेवढ्यातच आता संगीताची एंट्री धावतच झालेली असते आणि संगीता मात्र हे सगळं काही या पद्धतीने आहे हे तिला माहितीच नव्हतं. तर तिला काय माहिती होतं तर ते फक्त आणि फक्त इथे जे काही नैना आहे नैनाने विश्वनाथ ज्वेलर्स सोबत हातमिळवणी केलेली आणि त्यासोबतच इथे फक्त आणि फक्त तिने त्यांच्यासाठी जे काही काम केलेलं आहे ह्याच गोष्टी इथे तिला माहिती होत्या किंवा एक डिझायनरचं म्हणून काम केलं होतं ह्याच गोष्टी फक्त तिला माहिती होत्या. बाकी मात्र तिला इथे काहीच माहिती नव्हतं. आणि जेव्हाच आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिला समजणार असतात तेव्हा मात्र खूपच मोठा इथे धमाकासुद्धा प्रेक्षकांनो होताना आपल्याला पाहायला दिसणार आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जेव्हा आता इथे जी काही संगीत आलेले आहे, संगीता म्हणत असते, नाही तू हे काय केलेलं आहेस, तू अशा पद्धतीने कशी काय वागत आहेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू असं का आणि कशामुळे केलेलं आहेस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची. आणि तेव्हाच मात्र आता इथे एक आई म्हणून मी कुठे कमी पडले आणि ह्या लोकांचे चेहरे बघ तुझ्यामुळे कशी झालेले आहेत. आणि तेव्हाच मात्र आता इथे सरोज म्हणत असते, ह्या मुलीमुळे काय काय पाहावं लागणार आहे आणि काय काय नाही. अगं एक मिनिट, कला म्हणत असते, एक मिनिट आई तू जरा शांत हो ना, इथे काहीतरी वेगळंच सुरू आहे. आणि तेव्हाच आता इथे काय सुरू आहे असं ती विचारत असते. आणि तेव्हाच आता इथे कला म्हणत असते, अगं ज्या हिऱ्यांमुळे इथे चांदेकरला अटक झाली होती ते हिरे मात्र इथे आता जी काही नैना आहे नैनाताईच्या पर्समध्ये सापडलेले आहेत असं इथे आता ती बोलत असते. आणि तेव्हाच मात्र इथे राहुल म्हणत असतो, वाव काय वर्क होती माझा हा प्लॅन, ह्या हिऱ्यामुळे ना खरंच एक नंबरचं इथे रंगतदार मजेदार होणार आहे. कारण आता मला जे काही मी इथे केलेलं आहे, जेव्हा मी खोटे हिरे काढायचो तेव्हा खरे हिरे काढायचो, खोटे हिरे ठेवायचो, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मजा आली नव्हती, पण आता मात्र खूपच जास्त मजा आलेली आहे. इकडे मात्र जी संगीता आहे संगीताने नैनाच्या सनसनीत कानाखाली लावलेली असते. पण सरोज म्हणत असते, नाही ही मुलगी अशा पद्धतीने ऐकणारच नाही, हिला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर ही पोपटासारखी बोलेल. पण आता इथे नैना रडायला लागलेली असते. आणि तेव्हाच कलाच्या डोक्यामध्ये विचार येतो, नाही नैना ते असं काही करेल असं तरी मला वाटत नाही. आत्तापर्यंत खूपदा नैनाने इथे सगळं काही केलेलं आहे, पण आत्तापर्यंत ती एवढी हतबल झालेली कधीच दिसली नाही. पण आज तिचा चेहरा कसा पडलेला आहे जसं तिला काही माहितीच नाही, ती रडत आहे. म्हणजेच नैनाताईने काहीच केलेलं नसेल का. पण सरोज मात्र इथं पोलिसांना फोन करायला लागलेली असते. आणि तेवढ्यातच आता नैना सरोजच्या पायाशी गेलेली असते आणि म्हणत असते, प्लीज सरोज मॅडम असं काही करू नका, प्लीज माझं तुम्ही ऐकून तरी घ्या ना, मी काहीच केलेलं नाहीये, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी माझ्या एकदा ऐकून घ्या. हे सगळं काही नैना इथे बोलत असते. आणि तेव्हाच मात्र आता इथे हे सगळं काही आबा सुद्धा पाहत असतात. शेवटी आबांची अनुभवाची नजर 4 पावसाळे जास्त पाहिलेले ह्या सगळ्या गोष्टी
आबा इथे पाहत असतात आणि तेव्हा आता इथे जी सरोज आहे ती इथे पोलिसांना फोन करणार असते. पण आता काही केलं तरी सरोजला मात्र अडवायला पाहिजे. म्हणूनच आता प्रेक्षकांनो पुढील भाग खूपच जास्त रंजक असणार आहे. कारण पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत ते म्हणजेच की आता राहुल आणि रोहिणी इथे बोलत असतात. राहुल म्हणत असतो, बघितलंस ऐन वेळेला मी कसा डाव तिच्यावर उलटवला आहे. अगं मीच तर तिच्या पर्समध्ये ते खरे हिरे ठेवलेले आहेत आणि त्या पर्समध्ये मीच नैनाच्या खरे हिरे ठेवून सगळ्यांसमोर हे सगळं काही आणलेलं आहे. आणि इथे ऐनवेळी आपण तिची बाजू घेतली. म्हणजे आपण जसं सांगितलं की नैना हे करू शकत नाही, खरा चोर दुसराच आहे. पण बघू आता त्यांना कुठंपर्यंत हे सगळं काही पचतंय किंवा ते कुठंपर्यंत शोध घेतात. पण ह्या मायलेकरांचं बोलणं मात्र इथे आता नैनाने ऐकलेलं असतं. कशा पद्धतीने ते माझ्या विरुद्ध कटकारस्थान करतायत आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करतायत हे सगळं ह्या दोघांचं आता इथे नैनाने ऐकल्याच्या नंतर मात्र आता नैना ह्या दोघांचं भिंग कसं फोडते हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. कारण हे सगळं काही राहुलने केलं होतं आणि राहुलनेच हे ते हिरे माझ्या पर्समध्ये ठेवले. सोबतच विश्वनाथ ज्वेलर्सला ॲड करायला सुद्धा ह्यानीच आणली. ह्या सगळ्या गोष्टी इथे नैनाला समजलेल्या असतात. आता मात्र कला एका गोष्टीचा विचार करत असते. ती म्हणत असते, चांदेकर मला असं का वाटतंय की आपण शोध दुसऱ्याच बाजूने घेत आहोत. मला तर असं वाटतंय की हे सगळं काही फक्त आणि फक्त विश्वनाथ ज्वेलर्समुळेच होत आहे. म्हणजेच की आपण शोध दुसरीकडेच करतोय. म्हणजेच की इथे राहुलला वेटीस धरतोय, नैनाताईला वेटीस धरतोय. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे मात्र कोण असेल तर ते मला असं वाटतंय की फक्त आणि फक्त इथे विश्वनाथ ज्वेलर्स हीच व्यक्ती असू शकते. मग आता आपण आपला शोध मोहिमेचा जो काही मोर्चा आहे तो आता इकडे दुसरीकडे वळवूयात. म्हणजेच की विश्वनाथ ज्वेलर्स हेच या केसमध्ये असू शकतं. आणि तेव्हा आता अद्वैतला सुद्धा ही गोष्ट पटलेली असते आणि तो म्हणत असतो, हो असूही शकतं. म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे विश्वनाथ ज्वेलर्स असेल हे आपण कसं विसरू शकतं. असं इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता कला आणि अद्वैत कंबर कसूनच ते नव्यानेच इथे शोध घेण्याचा प्रयत्न करणार असतात. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील तर आपल्या गंध मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी.